प्रतापसिंह उद्यानामध्ये भाड्याने पक्षी आणून संग्रहालयाचे उद्घाटन महापालिका आयुक्तांनी लक्ष घालावे, शिवसेनेची मागणी। सांगली शहरातील प्रसिद्ध प्रतापसिंह उद्यानात पक्षी संग्रहालय उभे करतो असे सांगून 5 वर्ष जनतेची फसवणूक केलेल्या अधिकारी आणि पदाधिकारी मंडळींनी महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांना निरोप देण्यासाठी उद्यानात भाड्याने पक्षी आणले आणि उद्घाटन सोहळा झाल्यानंतर ते पुन्हा त्याच दिवशी सायंकाळी भाडेपट्टा देऊन घरी पोहोचवले। सांगलीकर जनतेची यामध्ये फसवणूक झाली असून या प्रकरणी दोषी व्यक्तीवर आणि अधिकाऱ्यांवर महापालिका आयुक्तांनी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख शंभूराज काटकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे। काटकर म्हणाले, गेल्या अनेक वर्षात महापालिकेच्या अमराई उद्यान, प्रतापसिंह उद्यान आणि बापट बाल उद्यान या 3 उद्यानावर प्रचंड खर्च करण्यात आला आहे। यातील बहुतांश खर्च वाया जाईल याची तजवीज करूनच कामे केली जातात आणि प्रत्येक बजेटमध्ये त्याच उद्यानाला तरतूद करून नवीन बांधकामे केली जातात। गेली 10-15 वर्ष प्रतापसिंह उद्यानाचे काम सुरू आहे। या उद्यानात चांगली वनराई फुलवून मुलांसाठी चांगली खेळणी आणून ते सजवायचे आणि तेथे पक्षी संग्रहालय उभे करायचे असे खोटे आश्वासन देऊन सांगलीकर जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार झाला आहे। नुकतेच उद्यानात गाढवांचे वास्तव्य आणि महापालिकेने लाखो रुपये खर्च करून केलेल्या सुशोभीकरणावर त्यांचा मुक्त वावर असल्याचे आढळून आले। लष्करातून मागून आणलेला रणगाडा एखाद्या अडगळीच्या साहित्याप्रमाणे ठेवून भारतीय लष्कराचा अपमान करण्यात आला आहे। कचऱ्याच्या गाड्या, पेविंग ब्लॉक, रंगाचे साहित्य सगळीकडे पसरवून फेकले आहे। ही महापालिका लोकांना स्वच्छतेचे धडे देत स्वतः मात्र सर्व प्रकारची घाण करण्याचे काम महापालिका मुख्यालयाच्या शेजारी सुरू आहे। भाड्याने पक्षी आणून संग्रहालयाचे उद्घाटन करायचे आणि पुन्हा ती वास्तू पडीक राहील अशा पद्धतीने वेळकाढूपणा करायचा, त्यावर प्रचंड मोठा खर्च करायचा आणि लोकांना विसर पडल्यानंतर पुन्हा त्याच विषयावर खर्च करायचा। हा उद्यान विभागाचा आणि संबंधित अधिकाऱ्यांचा प्लॅन आहे का याची खात्री महापालिका आयुक्तांनी करावी। सत्यम गांधी यांच्या कार्यालयाच्या समाप्ती दरम्यान या भाड्याने आणलेल्या पक्षी आणि इतर साहित्यावर किती खर्च झाला आहे हे जनतेसमोर उघड करावे आणि पक्षी संग्रहालय किती तारखेला सुरू करणार त्याची अधिकृत तारीख जाहीर करावी अशी मागणी शंभूराज काटकर यांनी केली आहे।